गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः कुंडलीकवरदा पंढरीनाथ महाराज की जय। देवर्षि नारद महाराज की जय। श्री गजानन महाराज की जय। श्री अक्कलकोट स्वामी महाराज की जय। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। अंबा माता की जय। नमः पार्वती पते महादेव मंगलमूर्ति जय जय रघुवीर समर्थ। जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम सांगत दीना दीना शरणागत दीना शरणी करुणा दृष्टि निहारी राजा राम जय जय राम सौख्य काम क्रोधाधिक जाति निज धामाहु ओ बाल कृष्ण चरणी लचला बोधि बाल कृष्ण चरणी लचला बोधि सारा सद्गुरु वचोनी सापडे न सोय सद्गुरु वचोनी सापडे न सोय धरावी ते पाय आधी आधी धरावी ते पाय आधी आधी सद्गुरु वाचोनी सापडे न सोय लोह परिसाची नसाहे उपमा लोह परिसाची नसाहे उपमा सद्गुरु महिमा अगाधची आपणा सारीखे करीती तात्काळ आपणा सारीखे वेळ दयाला दयालागी सद्गुरु वाचोनी सापडे न सोय तुका म्हणे कैसे आंधळे हे जन
सापडे ना सोय, सापडे ना सोय. गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. सद्गुरुनाथ महाराज की जय. एका गावात एक व्यापारी होता आणि तो व्यापाराच्या निमित्ताने इकडे इकडे जायचा. एकदा त्याला काम आलं आणि दुसऱ्या गावाला व्यापारासाठी जायचं होतं. पण ते पावसाळ्याचे दिवस होते आणि नदीला खूप पूर आलेला होता. तो गेला आणि त्याला नदी पार करून दुसऱ्या तीराला जायचं होतं व्यापार करण्यासाठी. त्यांनी सामान घेतलं आणि सगळ्यांना ज्यांच्या नावा होत्या त्यांना मिनवायला लागला तो की चला ना जरा. अहो पण नदीला इतका पूर आलेला होता, आपला जीव कोण डोक्यात घालणार. जो तो म्हणायला लागला नाही बाबा आम्ही नाही येणार, आम्ही नाही येणार. बरं आता एकदा सरळ विचारल्यावर नाही म्हणले, मग काय गयावया करायला लागला. चला की चला प्लीज चला, जरा रिक्वेस्ट करायला लागला. तर तरी जो तो नाही म्हणायला लागला. मग आता परत तिसरं शोधायला लागला तो आणि म्हणायला लागला की बरं मी तुम्हाला खूप पैसे देईन बरं का, मलाही व्यापारात फायदा होणार आहे. तरी सगळेजण नाही म्हणाले, ज्यांनी त्यांनी तीराला आपापल्या नावा लावलेल्या होत्या. मग आता तो म्हणायला लागला बरं तुम्ही नका येऊ मला घेऊन, तुमची निदान नाव तरी द्या ना. तरी कोणी तयार होईना. अखेर हो ना करता करता एक जण तयार झाला बर का. पण यांनी काय केलेलं असतं, बघून बघून नुसतं शिकलेलं असतो नाव कशी बोलवायची ते. म्हणजे कोणाकडनं असं शिकलेलं नसतो. म्हणजेच काय तर गुरुकडून ज्ञान घेतलेलं नसतं. त्यामुळे बरं ठीक आहे म्हणायला. ते नाव तर मिळाली, सगळा माल भरला त्याच्यात आणि नाव बोलवायला लागला. आणि जर काही मध्ये संकट आलं तर काय करावं हे त्याला अजिबात माहिती नव्हतं. नाव ज्यांनी नावा दिलं नाही ना त्यांच्याकडे विजयी मुद्रेने बघायला लागला, बघा मला मिळालीच का नाही नाव. आणि काय हो नदीच्या मध्यात आला आणि तिथे भोवरा होता ना, नाव गोल गोल फिरायला लागली आणि त्याच्यावर संकट आलं. ते आल्यावर काय करायचं हे कुठे त्याला माहिती होतं. आणि अखेर व्हायचा तोच परिणाम झाला. त्याचा सर्वनाश झाला आणि तो बुडून मेला. पण हे सगळं कशामुळे झालं तर गुरु नाही, गुरुकडून ज्ञान घेतलेलं नाही. हे जर आपल्या रोजच्या व्यवहाराच्या जीवनात तर हा भवसागर पार करून जायचा असेल तर आपल्याला कोणीतरी नावाडी शोधावा लागतो. त्याला पारमार्थिक भाषेत सद्गुरू असं म्हणतात. आणि आजच्या मूळ अभंगात संत श्रेष्ठ तुकाराम महाराज हेच आपल्याला सांगतायत. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. लोह परिसाची नसा हे उपमा, सद्गुरु महिमा अगाधची. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. सद्गुरुनाथ महाराज की जय. महाराज काय म्हणतायत की सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. गुरुंनी शिकवलेलं आहे सगळं त्याप्रमाणे आम्ही करतो. तर आमच्या गुरुंनी असं शिकवलंय की ज्यांचा अभंग आहे ना त्यांची महती सांगणारी एखादी गोष्ट सांगायची, एखादं काहीतरी श्लोक म्हणायचं. तर तुकाराम महाराजांबद्दल म्हणतात, जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी, म्हणावे कसे हो तया लागी वाणी.
परब्रह्मरूपी असा जो तुकावा, तयाचे तुकी कोण दुजा तुकावा. सद्गुरुनाथ महाराज की जय. जयाची वदे पूर्ण वेदांत वाणी, ज्यांची वाणी ही पूर्ण वेदांताने भरलेली आहे, तर त्यांचा उल्लेख तुम्ही वाणी म्हणून कसं. तुकाराम महाराज हे जातीने वाणी होते, तर त्यांना वाणी असं संबोधन करून त्यांना कमी लेखू नका असं कवींचं म्हणणं आहे. म्हणावे कसे व तया लागी वाणी, असा जो परब्रह्मरूपी असा जो तुकावा, तयाचे तुकी कोण दुजा तुकावा, त्यांची तुलना कोणाशीही होणार नाही. तर महाराजांच्या चरित्रातले एक हा झाला श्लोक. आता एक छोटीशी गोष्ट सांगते की एकदा त्यांचं लोहगावला कीर्तन होतं आणि त्या गावातले सावकार, त्यांना एक दुर्धर असा रोग झालेला होता आणि त्यांना डॉक्टरनी सांगितलेलं होतं की हा रोग तुमचा बराच होणार नाही, शक्यच नाही. तर त्यांना असं कळतं की देहू गावात संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणाले, एवी तवी बरा होणार नाही ना, चला या संतांचं दर्शन घ्यावं, या गुरूंचं दर्शन घ्यावं असं म्हणून ते तिथे आले. तुकाराम महाराज कीर्तनच करीत होते. अहो ते गावचे सावकार, त्यांना काय इकडून सोडा तिकडून इतकं देऊळ गच्च भरलेलं होतं की ते येऊन थेट महाराजांच्या पायापाशी बसले. त्यांना सोडाबिडा ही भानगडच नव्हती, गावचे सावकार असल्यामुळे. तर महाराज इतके रंगले आणि चरित्रकार असं वर्णन करतात की कर्दळीची पानं ज्याप्रमाणे डोलतात त्याप्रमाणे महाराज अक्षरशः डोलत होते. त्यांना वाटलं की आता महाराज पडतील म्हणून धरा म्हणून त्यांना ते असं सावरतात, धरतात आणि त्या संतांचा, त्या गुरूंचा स्पर्श होतो मात्र, आणि त्यांचा रोग कुठल्या कुठे पळून जातो. असं हे चरित्रातली ही त्या योग्यतेचे तुकाराम महाराज आपल्याला सांगताय. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. अहो साध्या आपल्या रोजच्या जीवनात आपण सोय बघतो. मी याला आपल्या रोजच्या जीवनातली सोय, तर हा भवसागर पार करून जाण्यासाठी सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? धरावे ते पाय आधी आधी. आधी आधी म्हणजे त्याचे दोन अर्थ आहेत. आधी आधी म्हणजे लवकर, चला चला लवकर. विरुक्ती आहे, दोनदा सांगितलेले महाराजांनी. शब्द संपत्ती नव्हती कमी, तरी सुद्धा हे ठासून सांगण्यासाठी धरावे ते पाय आधी. आणि दुसऱ्या आधीचा अर्थ असा की काही व्याधी होणे, धरावे ते पाय आधी आधी, धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरु वाचोनी सापडे न सोय, तुका म्हणे कैसे आंधळे जन, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या दे खऱ्या देवा. सद्गुरु वाचोनी सापडे ना सो.
जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु। गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु। गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु। सद्गुरुनाथ महाराज की जय। संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज की जय। प्रसन्न